होय, त्यांना लागली होती तडीपार, पण ही तडीपारी शरद पवारांच्या इतकी लांछनास्पद नव्हती. लवासा, दाऊदचे गुंड, अब्दुल करीम तेलगी, न झालेला तो 13वा बॉम्बस्फोट. तडीपार बालमा नावाचा एक भोजपुरी सिनेमा येऊन गेलाय बरं का. आता तो मी पाहिलेला नाहीये, पण मी ज्या भागात राहायचो गिरगावात, तिथे सिनेमाची पोस्टर्स लागायचे भिंतींवर. तिथे मी पाहिलेलं हे पोस्टर आहे तडीपार बालमा. सिनेमा भोजपुरी होता, पण त्याची बरीच चर्चा झाली होती. आत्ता तडीपार बालमा हे शीर्षक आठवणं यामागचं कारण काय? तर मागच्या आठवड्यात ज्या काही घटना घडल्यात, शिर्डीच्या अधिवेशनात अमित शहांनी शरद पवारांना 1978 पासून त्यांनी जे काही सत्र आरंभलं होतं पाठीत खंजीर खुपसण्याचं, दगाफटक्याचं राजकारण, असं अमित शहा बोलून गेले. आणि त्याचे जनक शरद पवार आहेत महाराष्ट्रातल्या दगाफटक्याच्या राजकारणाचे. आणि उद्धव ठाकरेने हमारे साथ द्रोह किया असा एक शब्द वापरला. द्रोह आणि दगाफटका या दोन्ही गोष्टींवर आधारित असं अमित शहांचं भाषण होतं. आणि त्या भाषणातून त्यांना काय साध्य करायचं होतं? शरद पवार, उद्धव ठाकरे ही मंडळी आता तेजहीन झालेली आहेत. त्यांच्यातलं जे काही सामर्थ्य होतं, शक्ती होती, जी टोटली संख्याबळावर आधारित असते. तुमचे आमदार किती, खासदार किती, नगरसेवक किती, आता जे काही निकाल लागलेले आहेत विधानसभेचे, त्यावरून महाराष्ट्रातल्या लोकल स्थानिक राजकारणामध्ये या दोन्ही नेत्यांची जी शक्ती आहे ती क्षीण झालेली आपण पाहतोय. आणि क्षीण झालेल्या शक्तीनिशी पुन्हा कुठेतरी मैदानात येण्यासाठी यांना जर शेवटचा पर्याय दिसत असेल तर तो भारतीय जनता पक्षाच्या जवळ जाणं आणि त्यांच्या सोबतीला राहून सत्तेचे 4 शिंतोडे आपल्यावर उडवून घेऊन पुन्हा नव्या तरतरीनं आपली राजकीय कारकीर्द उभी करण्याचा जो प्रयत्न सुरू झालेला आहे. तर शरद पवारांचं ते सातत्याने होत असतं. त्यांना सातत्याने चर्चेच्या केंद्रस्थानी असणं आवश्यक वाटत असतं आणि त्यानुसार ते सातत्याने ते प्रकाश झोतात राहण्याचा प्रयत्न करत असतातच. आणि हे आपण पाहिलेलं आहे. आता ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला, साकल्याने विचार केला, तर आपल्या लक्षात येतं की शरद पवार असोत किंवा उद्धव ठाकरे असोत, हे काही ना काही मार्गाने, म्हणजे सामनातल्या अग्रलेखांच्या माध्यमातून असोत किंवा नागपुरात उद्धवजींनी देवेंद्रजींची घेतलेली भेट असो, शरद पवारांचं आणि नरेंद्र मोदींचं जे काही सख्य आहे गुरु शिष्याचं, त्याची आठवण करून देण्यासाठी शरद पवार लाल लाल झालेली डाळिंब घेऊन दिल्लीत जातात, मोदींना भेटतात. तर डाळिंबाचं ते मोदींकडून कौतुक करून घेतात. आता शरद पवारांसारखा एवढा मोठा नेता, नरेंद्र मोदींसारखा भारताचा पंतप्रधान, जागतिक कीर्तीचा एक राजकीय नेता, यांची भेट ही अशी लाल लाल झालेल्या डाळिंबांच्या निमित्तानं होणं हे कोणाच्या पचनी पडेल का? तरी आपण ते पचवून घेतलं. तर यामागची सगळी कारणं महाराष्ट्राला माहिती आहेत, देशाला माहिती आहेत, सगळ्यांनाच माहिती आहेत. शरद पवारांचे चाललेले प्रयत्न पुन्हा जवळीक साधायची, काही करून आपल्यावर येणारं बालंट टळलं पाहिजे. सध्या सत्तेत नाही आहोत तेव्हा जे काही आपली हिरावली गेलेली कवचकुंडल आहेत, त्या कवचकुंडलांविना जेव्हा आपण या समरांगणी उतरलोय, तेव्हा कुठेतरी आपण शेवटच्या फळीत थांबून आपलं संरक्षण करून घेणं गरजेचं असतं. मग शेवटच्या फळीतही थांबायचं नाहीये, आघाडीवर लढायचं आहे आणि मग कवचकुंडल नाहीये, एखादा बाण कुठून आला तर आपण शरपंजरी पडले जाऊ, हे सगळं माहीत असताना आपल्याकडे बाण येऊच नये याची तजवीज करायला शरद पवार दिल्लीत पोहोचले होते. उद्धवजींनी त्यांचे जे बाण आहेत ते बाण कसे चालवायचे, थेट ते नागुसाहेची वाडी, प्रभादेवी इथल्या सामनाच्या कार्यालयातून ते चालवले जातात आणि त्यानुसार त्यांनी अग्रलेखातून कौतुक करून घेतलं. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे अहो, देवाभाऊ हा शब्द भारतीय जनता पक्षातले फडणवीसांचे चाहते किंवा देवेंद्र फडणवीसांची टीम देवेंद्र किंवा लष्करे देवेंद्र ही मंडळी देवेंद्र फडणवीसांना देवाभाऊ म्हणते. पण थेट संजय राऊत, आग पाखड करणारे संजय राऊत जेव्हा देवाभाऊ असा शब्दप्रयोग करतात त्यांच्या अग्रलेखात, तेव्हा बात कुछ और है आणि मग दाल में कुछ काला है असं म्हणण्यापेक्षा सगळी
ती जी काय डाल आहे ती काळी होती हे समजून चुकले लोक. मग ही सगळी काळी डाळ, अग्रलेख आणि डाळिंब लाल लाल हे सगळे अशा रंगबिरंगी प्रकार घेऊन काही दिवस जे काही चालला होता उहापोह या सगळ्या राजकीय बलाबलाचा, त्यानंतर घडलं असं की भारतीय जनता पक्षाचा संघ परिवारातला जो काही कोर कार्यकर्ता आहे, कॅडर आहे, हिंदुत्ववादी म्हणा किंवा राईट विंगर म्हणा, हे थोडेसे चलबिचल झाले होते की आम्ही लोकसभेच्या दारुण पराभवानंतर, मी दारुण पराभवच म्हणेन, तो भले काही लोक फक्त 1.5-2% फरक पडला मतांचा वगैरे असं म्हणत असेल, पण या पराभवामुळे लोकसभेत आज कुठेतरी NDA बॅकफूटवर आहे. महाराष्ट्रातल्या खासदारांचं संख्याबळ पाहता हे सगळं घडून आलेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर ह्या पराभवाला दारुणच म्हणावं लागेल. त्या दारुण पराभवानंतर विधानसभेला जेव्हा ह्या प्रचंड आत्मविश्वासाने लढणाऱ्या महाविकास आघाडीला जेव्हा सामोरं जायचं होतं, तेव्हा जायचं कसं, करायचं काय, नेमकी आपली भूमिका काय असेल, आपला स्टान्स काय असेल, आपला पवित्रा काय असेल, आपण कसं यांना भिडायचं आहे. कारण त्यांचा आत्मविश्वास तर 7व्या आसमानावर होता, सहानुभूतीची लाट होती आणि त्यानंतर लोकांनी दिलेला कौल होता की बघा आम्हीच खरे आहोत, आमचे पक्ष जरी फोडले गेले तरी आमचा जो गट आहे तोच कसा पुन्हा एकदा जोमानं निवडून आलाय वगैरे असं सगळं दाखवण्याचे प्रकार सुरू होते. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक रस्त्यावर उतरले, गल्लोगल्ली फिरले, घरोघरी गेले. त्यांनी दाखवून दिलं की भारतीय जनता पक्षाचा खरा जो आधार आहे तो संघ आहे आणि संघ परिवारातल्या विविध ज्या अंगीकृत संघटना आहेत त्यांच्या माध्यमातून जे काही चालतं, जो काही प्रचार प्रसार होतो तोच मतांमध्ये परिवर्तित होतो आणि त्याचमुळे विधानसभेला असं प्रचंड बहुमत भारतीय जनता पक्षाला मिळालं. आता हे बहुमत एवढं पाशवी आहे, पाशवी शब्द वापरू नका असे बरेच लोक मला म्हणत असतात, पण हे खरोखर पाशवी बहुमत आहे ज्याचं दडपण विरोधकांवर येतंय, दडपण इतर छोट्या छोट्या पक्षांवर येतंय, अगदी भारतीय जनता पक्षाच्या मित्र पक्षांवर, म्हणजे जे 2 पक्ष आहेत, शिवसेना, शिंदे गट आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी, ते दोघेही फार पिचलेले, दबलेले वाटत आहेत भारतीय जनता पक्षाच्या यशामुळे. ज्याला मी पाशवी वगैरे म्हणतोय ना, ते पाशवी समर्थन जे मिळालं आहे, जनाधार जो मिळाला आहे, जनादेश मिळाला आहे, त्यामुळे दोन्ही पक्ष भले मित्र पक्ष जरी असले तेही फार दबलेल्या अवस्थेत आहेत आज महाराष्ट्रात. अशा परिस्थितीमध्ये एक हाती वर्चस्व स्थापित केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना ज्या मुक्तपणे संचार करायचा आहे, राज्य करायचं आहे, राज्यकारभार चालवायचा आहे, असं असताना हे दिल्लीतले लोक का इथे डोळे मारण्याचे उद्योग करतायत हा प्रश्न सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पडला होता. पुन्हा उद्धव ठाकरेंना जवळ करणार की काय, पुन्हा शरद पवारांना आपल्यासोबत घेणार की काय, बरं केंद्रातली काही तजवीज वगैरे चालली आहे का. तर स्पष्ट सांगायचं झालं तर केंद्रातलं सरकार पडेल किंवा केंद्रातल्या सरकारला धोका आहे अशी परिस्थिती अजिबात नाही. जे 2 सहकारी ज्यांच्यावर सातत्यानं वॉच ठेवला जातो तर चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार, या दोन्ही नेत्यांचे हात दगडाखाली आहेत. दोन्हीकडे निवडणुकांचं वारं वाहणार आहे आणि या दोन्ही नेत्यांना या निवडणुका होईपर्यंत तरी केंद्रातला त्यांचा मित्रपक्ष भारतीय जनता पक्ष हा आपल्या सोबत हवा आहे. हा जो काही बलाढ्य बलशाली असा एक राष्ट्रीय पक्ष आहे तो जर आपल्या विरोधात केला तर आपण छोटे प्रादेशिक पक्ष आहोत आणि आपल्या प्रादेशिक अस्मितेला जपण्याच्या आपण कितीही बाता मारल्या तरी आपल्याला संपवायला भाजप पुढे मागे पाहणार नाही याची त्यांना पुरेपूर जाणीव आहे. पक्ष फुटतील, आमदार फुटतील, वेगळे लढतील, वेगळा गट निर्माण होईल. बिहारमध्ये किंवा तेलंगणामध्ये नितीश कुमारांकडे म्हणा किंवा चंद्राबाबू नायडूंकडे म्हणा एखादा एकनाथ शिंदे निर्माण होऊ शकतो आणि या शक्यता नाकारता येत नाहीत. मग या लोकांनी शहाणपणानं सध्या तरी भारतीय जनता पक्षासोबत राहणं पसंत केलेलं आहे. त्यामुळे केंद्रात असं काही अघटित घडणार नाही. मग हे सगळं का चाललंय, ही जी काही चलबिचल आणि हा जो काही संभ्रम निर्माण झाला होता भाजपच्या केडरमध्ये, तो संभ्रम दूर करण्यासाठीच अमित शहांनी शिर्डीच्या अधिवेशनात आक्रमक पवित्रा घेतला. ते थेट शरद पवारांवर तुटून पडले. शरद पवारांवर बोलल्यावर काय होतं याच्या बाबतीत 2
अंतप्रवाह भारतीय जनता पक्षात सध्या जोरदार वाहतात. एक तर लोकसभेला झालेला पराभव, त्याच्या आधी मोदींनी केलेलं वक्तव्य भटकती आत्मा, आणि त्यामुळेच हा पराभव झाला. महाराष्ट्रातली जनता रागावली, काही लोकांना वाईट वाटलं, शरद पवारांबद्दल हे वक्तव्य चुकीचं होतं, त्यामुळे शरद पवारांना टार्गेट करू नका, असा एक सूर मध्यंतरी भाजपच्या कोर कमिटीत लावला गेला होता. तरीही विधानसभेला अमित भाईंनी ज्या पद्धतीनं शरद पवारांना आणि उद्धव ठाकरेंना टार्गेट केलं होतं, उद्धव ठाकरेंची सहानुभूतीची लाट वगैरे कशी ओसरली, कुठे गेली, हे कळलं देखील नाही कुणाला. पण शरद पवार आजही एक जुनं खोड, जे कुठेतरी जमिनीत आपली पाळमुळं रुजून आहे, कधी ना कधी कुठे ना कुठे याला कुठेतरी पालवी फुटते, आणि ती पालवी आपल्याला फटका देऊन जाते, हे भाजपच्या सगळ्या चाणक्यांना माहिती आहे. म्हणून ते शरद पवारांबद्दल थोडंसं बोटचेपं धोरण आखत पुढे पुढे चालत असतात. आणि त्यातूनच त्यांनी असा एक अलिखित करार केला होता की शरद पवारांच्या विरोधात जास्त हार्श बोलायचं नाही. कदाचित त्यामुळं अजितदादा दुखावले जात असतील. मग तोही प्रश्न येतो की हे पवार विरुद्ध पवार आहेत का? तो सध्या विषय थोडासा गौण आहे. आपण उद्धव ठाकरे, शरद पवार, भारतीय जनता पक्ष आणि यात होऊ घातलेली जवळीक, आणि त्या पार्श्वभूमीवर अमित शहांनी केलेली टीका, त्या टीकेला ज्या पद्धतीनं उत्तर दिलंय शरद पवारांनी की या देशाचा गृहमंत्री तडीपार असणं हे दुर्दैवाचं आहे. पण त्यांच्या एक गोष्ट लक्षात येत नाहीये की ज्या पद्धतीनं अमित शहांनी आपल्याच पक्षातल्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढावा, त्यांना निवडणुकांमध्ये येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा विधानसभेसारखीच जोरदार मुसंडी मारून काम करायचं असेल, घुसून काम करायचं असेल, तर त्यांच्यात कुठेतरी तरतरी असावीत, ऊर्जा असावी, यासाठी काहीतरी कानमंत्र देणं गरजेचं होतं. उलट पक्षी जे चाललं होतं, एकमेकांना डोळे मारण्याचा जो प्रकार, त्यामुळं ही सगळी मंडळी पुन्हा एकदा संभ्रमित झाली होती की लोकसभेला जो दणका बसला, त्यानंतर आपण कंबर कसून काम केलं, आपला पक्ष पुन्हा सत्तेत आला, आणि जे काही मिळालंय, जनादेश म्हणा, जो बहुमत म्हणा, ते एवढं प्रचंड आहे की आता आपल्याला कुणालाही खुणवा-खुणवी करण्याची गरज नाही. आपण एकट्याच्या बळावर 100% वगैरे ह्या घोषणा प्रत्यक्षात कागदावर संख्याबळाच्या दृष्टीनं सध्या तरी तुमच्या आटोक्यात आलेल्या दिसत नसल्या किंवा तुमच्या टप्प्यात दृष्टिक्षेपात नसल्या, तरी 100% भाजपा हे स्वप्न साकार करणं एवढं कठीण नाहीये. कदाचित 2029चा जो काही फॉर्म्युला आहे, त्या फॉर्म्युलानुसार भाजपा 100% या राज्यात सत्तेत येऊ शकते. भाजपचा जो अजेंडा आहे की मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि जो उत्तरेतला काऊ बेल्ट आहे, त्यासोबतच महाराष्ट्रालाही भाजपची एक सशक्त अशी वोट बँक बनवणं, जिथे भाजपचा गड बालेकिल्ला बनवणं, मग त्याला जोडून आता आसाम आणि इतर सगळ्या गोष्टींकडे, त्या राज्यांकडे या चाणक्यांचं लक्ष गेलेलं आहे. म्हणजे असा एक मोठा चंक देशातला, जो आपल्या हातात कायमस्वरूपी राहील. आता झालंय कसं की उत्तरेतला जो हिंदुत्ववादी विचारांचा प्रभाव होता, तो जसा महाराष्ट्रावर पडत असतो, पडला अगदी राम जन्मभूमी, अयोध्या वगैरे या सगळ्या आंदोलनातून, तसाच दक्षिणेतल्या काही राज्यांमध्ये जे काही हिंदुत्ववादी नव चळवळी सुरू झाल्यात, नव्या चळवळी, तिथे काही नवे नेते, नवे चेहरे उदयाला येताना दिसतात. ते ज्या पद्धतीनं हिंदुत्व रुजवतायत दक्षिणेत, आणि दक्षिणेत तर हिंदुत्वाचाच जास्त प्रभाव असायला हवा होता, पण तिथे एक वेगळाच विचार रुजल्यामुळं तिकडचा जो काही राजकीय आलेख आहे, तो भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने तितकासा समाधानकारक किंवा तितकासा फलदायी नव्हता आजवर. पण भविष्यात दक्षिण सुद्धा भाजप काबीज करू शकेल अशा शक्यता निर्माण झालेल्या आहेत. हे सगळं पाहता महाराष्ट्राला सोबत ठेवणं, कारण महाराष्ट्र हा मध्य आहे भारताचा, आणि त्यामुळं महाराष्ट्र कसंही करून कायमस्वरूपी भारतीय जनता पक्षाचा गड बनवणं हे अमित शहा, नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाच्या चाणक्यांचं लक्ष आहे. त्यासाठी त्यांनी हे सगळे प्रयत्न चालवले आहेत. आता शरद पवारांनी कुणाला तडीपार म्हणावं किंवा अजून काही म्हणावं, त्यातून त्यांच्या अंगाला किती भोकं पडतील
अमित शहांच्या किंवा नरेंद्र मोदींच्या किंवा भारतीय जनता पक्षाला किती छिद्र पडतील, या गोष्टी मोजण्याच्या भानगडीत कोणी पडूच नये. कारण यांच्या बंदुकीतून निघणाऱ्या ज्या गोळ्या आहेत ना, त्या रबरी बुलेट आहेत, त्या काही शरीर आरपार छेदून जाणाऱ्या नाहीत. शरद पवार आणि त्यांचा इतिहास राजकीय असो किंवा सामाजिक असो अख्ख्या जगाला माहिती आहे. आता भाजपचे काही नेते या सगळ्या गोष्टींनंतर त्यांच्या पोतडीतली एक एक गोष्ट बाहेर काढायला लागले. पण आपण तर अनेकदा यावर बोललेलो आहोत. दाऊदच्या गुंडांना आपल्या विमानातून सोबत घेऊन प्रवास करणारे नेते, संरक्षण मंत्री, हजारो करोडोंचा स्टॅम्प घोटाळा करणारा अब्दुल करीम तेलगी, ज्यांचं नार्को टेस्टमध्ये नाव घेतो शरद पवार, ते शरद पवार. त्यांच्याबद्दल कुणी काय बोलायचं आणि कुणी किती लिहायचं आणि किती काय त्याची पारायणं करायची. अशा शरद पवारांनी कुणाला तडीपार म्हणणं, निश्चितच अमित शहा तडीपार झाले होते. त्यामागची जी काही पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी वेगळी आहे. त्यांनी कुणावर बलात्कार केला म्हणून त्यांना तडीपार केलं, त्यांनी कुणाचा जीव घेतला म्हणून तडीपार केलं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही नीट अभ्यासायला हव्यात. अमित शहांना तडीपारी का लागली होती? त्यांनी काय कुणाचा जीव घेतला होता? त्यांनी कुणावर बलात्कार केला होता? किंवा असे लवासा, दाऊदचे गुंड, अब्दुल करीम तेलगी अशा लोकांबरोबर ते गळ्यात गळे घालून हिंडत होते? असं अजिबात नाही. काही वेगळ्या राजकीय घटना घडत होत्या. त्या राजकीय घटनांमधून जो काही अन्वयार्थ काढला गेला आणि त्यावेळचं केंद्रातलं सरकार होतं, मी खास करून चिदंबरम यांचं नाव घेईन. चिदंबरम यांनी जे काही षडयंत्र रचलं होतं आणि त्या षडयंत्राचा बळी अमित शहा ठरले होते आणि अमित शहांना तडीपारी लागली होती. तो तडीपारीचा काळ अमित शहांच्या आयुष्यातला फार महत्त्वाचा आणि तितकाच कठीण होता. पण तोच काळ अमित शहांना सर्वार्थानं बदलवून गेला. अंतर्बाह्य बदलले अमित शहा आणि ज्या पद्धतीनं ते त्या दिवसानंतर पेटून उठलेत, त्यांनी चिदंबरम यांच्यासोबत नंतर काय केलंय, आपल्यासोबत जे काही घडलं त्याचं उलटं कसं काढलंय, हे देखील शरद पवारांना ठाऊक असेल. शरद पवारांची स्मरणशक्ती आजही, आज या वयात शार्प आहे. चिदंबरमसोबत काय झालंय हे शरद पवार विसरले नसतील. अमित शहांचा तडीपार असा उल्लेख करणं शरद पवारांना कदाचित त्यांच्या उरल्या पुढच्या ज्या राजकीय कारकिर्दीसाठी भारी पडू शकतं, हे ते विसरून गेले असतील. एकंदरच अमित शहांनी आपल्या पक्षातल्या, आपल्या सहकाऱ्यांना, आपल्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांना, आपल्या केडरला पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळावी यासाठी केलेलं विधान आणि शरद पवारांनी कुचक्या मनोवृत्तीचं दर्शन घडवत अमित शहांना लागलेल्या तडीपारीचं केलेलं विधान, याची कुठेही बरोबरी होऊ शकत नाही. या दोघांमध्ये हा जो काही वाद आहे, तो वाद निव्वळ राजकीय पटलावर आपण जर विचार करून एका वेगळ्या दृष्टीने पाहिला तर तो लुटूपुटूचा वादही असू शकतो, नुरा कुस्ती असू शकते. पण ज्या पद्धतीनं शरद पवारांवर पाठीत खंजीर खुपसणं, दगाफटका करणं आणि हे दगलबाजीचं राजकारण जे आहे त्याचा जो शिक्का लागला आहे तो पूर्वापार आहे. गेले कित्येक वर्ष उठसूट कोणी शेंबडपोर उठतं आणि शरद पवारांना दगलबाज म्हणतं. तसं एक पुस्तकही ह्या शीर्षकाचं आलेलं होतं. आता त्या पार्श्वभूमीवर अमित शहांना तडीपार म्हणण्याची जी काही धमक दाखवली आहे शरद पवारांनी, तिला धमक म्हणायचं की फ्रस्ट्रेशन म्हणायचं, वैफल्यग्रस्तता म्हणायचं, आपल्यावर असे आरोप केले जाणं. कारण कसं आहे की शरद पवार, उद्धव ठाकरे ही मंडळी आता कुठेतरी करून भागलं आणि देवपूजेला लागलं अशा मोडवर आले होते आणि पुन्हा एकदा ते आशेनं दिल्लीकडं पाहू लागले होते. कोणी नरेंद्र मोदींना डोळे मारतंय, कोणी देवेंद्र फडणवीसांना डोळे मारतंय. त्यात हा विलन अमित शहा कुठून उपटला असा एक जो काही समज निर्माण होतो ना माणसाचा, म्हणजे मिया बीबी राजी, तो मध्ये कुठून आला काजी, असं होतं. तो काजी जर यांचं लग्न होऊ देत नसेल तर त्या दोघांच्याही मनात कुठेतरी किलमिश निर्माण होतं. आता इथे असं आहे की इकडची जी पार्टी आहे, भारतीय जनता पक्ष असो, नरेंद्र मोदी असो, देवेंद्र फडणवीस असो, यांचा जवळचा माणूस कोण तर अमित शहा. अमित शहा म्हणजेच नरेंद्र मोदी आणि अमित शहा म्हणजेच देवेंद्र फडणवीस, अमित शहा म्हणजेच भारतीय जनता पक्षाची चाणक्य नीती. त्यामुळं अमित शहांनी जे काही पाऊल उचललंय ते त्यांनी त्यांच्या पक्षासाठी, मोदींसाठी, फडणवीसांसाठी उचललं. ते कुठेतरी खुपल्यामुळं शरद पवारांनी
या बलमाला तडीपार ठरवलेलं आहे. होय, त्यांना लागली होती तडीपारी, त्यावरही मी बोलणार आहे, एक स्वतंत्र एपिसोड करणार आहे त्यावर. पण ही तडीपारी शरद पवारांच्या इतकी लांछनास्पद नव्हती. लवासा, दाऊदचे गुंड, अब्दुल करीम तेलगी, न झालेला तो 13वा बॉम्बस्फोट, या सगळ्या गोष्टी जर अगदी संगतवार मांडल्या तर शरद पवारांचं कॅरेक्टर हे पुन्हा एकदा तुमच्यासमोर असं स्वच्छ नितळ पाण्यासारखं उलगडत जाईल. आणि त्यामध्ये नेमका तडीपार कोण, नेमका दगलबाज कोण, हे तुमच्या आमच्या साऱ्यांच्याच लक्षात येईल. अनेकदा ते आलेलं देखील आहे. पण आता झालंय असं की तो कोळसा पुन्हा पुन्हा उगाळावा लागतोय आणि त्यातून निघतंय काय? काळोखी, काळी कुठ्ठ काळोखी. आता हे राजकारण असंच काही दिवस चालत राहील. महानगरपालिका आणि इतर ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत. निवडणुका झाल्या की पुन्हा एकदा सारं काही शांत होईल. हे लिहून घ्या. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकारडीजी 9. धन्यवाद. नमस्कार.